घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवतीमध्ये मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. रत्नागिरीत 25 कोटींचं मराठी भाषा संग्रहालय. उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा. 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी. किनाऱ्याजवळ 15 ऑगस्ट पर्यंत बंदी कायम. हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे निर्देश. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली आणि गुहागर मतदारसंघाची विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात राज्यात बाजी. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 246 जादा फेऱ्या. अनारक्षित मेमू फेऱ्यांचीही भर. आंबा घाटात मुसळधार पावसामुळे भेगा. सुरक्षेचा उपाय म्हणून अवजड वाहतुकीस बंदी. मिशन रायझिंग फ्लावर्स, मिशन फिनिक्स, मिशन रॅपिड आणि अनेकविध उपक्रमांचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा धडाका. आता जाणून घेऊया सविस्तर घडामोडी. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांपासून ते आजवरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी रत्नागिरीत 25 कोटी रुपयांच्या निधीतून भव्य मराठी भाषा संग्रहालय उभारण्यात येणार अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. याविषयी बोलताना डॉक्टर उदय सामंत. महाराष्ट्रामध्ये दुसरा एक उपक्रम मी मराठी भाषा मंत्री म्हणून सुरू केलाय आणि तो उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे साहित्यिक आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो. पहिला कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला झाला, दुसरा रत्नागिरीमध्ये झाला आणि मला आज सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांची एक मागणी होती की महाराष्ट्रामध्ये भाषेचं संग्रहालय असलं पाहिजे आणि ते भाषेचं संग्रहालय करण्याचा निर्णय रत्नागिरीमध्ये मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. 25 कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत. 1 एकर जागा देखील आज आम्ही अलॉट केलेली आहे. त्या भाषेच्या संग्रहालयातनं काय होणार आहे तर जेवढे साहित्यिक किंवा जेवढे मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक होऊन गेली, ज्यांनी मराठीसाठी फार मोठं काम करून ठेवलंय, तर त्यांच्यावर रिसर्च या भाषा संग्रहालयामध्ये होईल. अगदी ज्ञानेश्वरांपासून आताच्या साहित्यिकांपर्यंत. ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ज्यावेळी सरकारनं विचारलं, केंद्र सरकारनं, की 700 वर्षापूर्वीची अशी कुठची घटना आहे जी मराठीमध्ये लिहिली गेली, त्यावेळी आम्ही महाराष्ट्र सरकारनं सांगितले की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती देखील मराठीमध्ये होती. त्याच्यामुळे अभिजात भाषेचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यामुळे तिथपासून जे साहित्य सुरू झालं ते आताच्या साहित्यिकांपर्यंत सगळं त्या भाषा संग्रहालयामध्ये वाचता येईल. तिथे चांगल्या पद्धतीचं संग्रहालय म्हणजे फोटोग्राफिक संग्रहालय असेल, होलोग्राफिक असेल, या सगळ्या गोष्टी तिथे आम्ही करणार आहोत आणि ते महाराष्ट्रातलं भाषा संग्रहालय आम्ही रत्नागिरीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतलाय. हाऊसबोट पर्यटन प्रकल्प अधिक सक्षमपणे कार्यान्वित होणार अशी माहिती प्रकल्प संचालकाने दिली. जिल्ह्यातील महिला बचत गटांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेला हाऊसबोट पर्यटन प्रकल्प रद्द करण्यात आलेला नसून तो अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे असं स्पष्टीकरण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकाने दिलं आहे. सध्या जिल्ह्यात महिला प्रभाग संघामार्फत 5 हाऊसबोटच्या माध्यमातून हा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहे. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी 27 जुलै रोजी झालेल्या सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या बैठकीत या प्रकल्पाविषयी अधिक माहिती दिली. सिंधुरत्न योजनेचा आढावा पहिल्यांदा सिंधुरत्न योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घेतला. विनय नातू देखील त्याला उपस्थित होते, जिल्हाधिकारी उपस्थित होते, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या. तर सिंधुरत्न मधनं आज जे मला जाणवलं की 15.5 कोटी रुपयाचा स्पिल ओव्हर होता, तर तो आम्ही 5 कोटीवर आणला. जी अनावश्यक कामं कदाचित 2 वर्षापूर्वी ती योग्य असतील पण 2 वर्षानंतर ती योग्य वाटली नाही, ते आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हाऊस बोटचा एक प्रकल्प केला होता. हाऊस बोटच्या प्रकल्पामध्ये काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला, काही ठिकाणी वाईट रिस्पॉन्स मिळाला. त्या 5ही हाऊस बोटी रत्नागिरीला हाऊस बोट टर्मिनल करून करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते पर्यटन स्थळ होईल, तिथे चांगल्या पद्धतीचं हॉटेलिंग असेल, त्या 5ही बोटी तिथे राहतील आणि त्या 5ही बोटीमध्ये जे पर्यटक येतील त्यांची व्यवस्था होईल. आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे जे कोकणी फूड किंवा जे रत्नागिरीचं फूड आपण त्यांना त्या बोटीमध्ये देणार आहोत तिथंच बनवलं जाईल आणि ते बचत गट बनवलं. त्या मराठवाडा विद्यापीठाच्या जागेमध्ये हे आपण हाऊस बोट टर्मिनल उभं करण्याचा निर्णय घेतला.
1 ऑगस्ट पासून किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढील खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांच्या आत 15 ऑगस्ट पर्यंत मासेमारीला बंदी कायम राहील, अशी माहिती मत्स्य व्यवसाय विभागाने दिली आहे. याविषयी बोलताना माननीय मंत्री नितेश राणे म्हणाले, नमस्कार. महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्ट पर्यंत मासेमारीवर बंदी घातलेली आहे. म्हणजे 12 नॉटिकल माइल्स पर्यंत जी राज्याची हद्द आहे तिथे कुठल्याही प्रकारची मासेमारीला परवानगी नाही. महाराष्ट्राचं मत्स्य मंत्रालय म्हणून आमचे अधिकारी पूर्ण पद्धतीने सज्ज आहेत, सतर्क आहेत की कोणीही राज्याच्या हद्दीमध्ये जाऊन मासेमारी करता कामा नये. कोणाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य म्हणजे कुपन असेल, पास असो, डिझेल असो, कोणाला कुठल्याच प्रकारचं सहकार्य या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या मत्स्य खात्याच्या वतीने मिळणार नाही. प्रत्येकाला माझी एवढीच विनंती आहे की येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत ही बंदी प्रत्येकाने प्रामाणिक पद्धतीने पाळावी. कोणीही मासेमारी करण्यासाठी समुद्रात न उतरता आपण जो प्रयत्न करतोय याच्यामुळे निश्चित पद्धतीने उत्पादनावर फार मोठा फायदा होईल. मच्छीमारांच्या घरामध्ये आर्थिक उन्नती येईल. या सगळ्यासाठी आपण महाराष्ट्राच्या मत्स्य खात्याला सहकार्य करावं एवढंच ह्या निमित्ताने सर्वच मच्छीमार बांधवांना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीच्या बैठकीत हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक श्री बगाटे यांनी MIDC मध्ये कोणत्या कारखान्यात कोणत्या रसायनांचे उत्पादन होते याची यादी उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिल्या. तसंच अंमली पदार्थाबद्दल शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 15 ऑगस्ट पर्यंत अन्न सुरक्षा विषयावर किमान 10 कारवाया कराव्यात अशी सूचना देऊन बंदर विभाग, कोस्ट गार्ड आणि उत्पादन शुल्क विभागाने अंमली पदार्थाच्या विरोधात सतर्क राहून एकत्रित कारवाई करावी असेही या बैठकीत निश्चित करण्यात आलं. आकाशवाणीचे सर्व श्रोत्यांना नमस्कार. मी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी. मी रस्ता सुरक्षा अभियान अनुषंगाने आपणा सर्वांस एक आवाहन करतो की आपण स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करू नका. वाहन वापरत असताना सीट बेल्ट वापरा, सुरक्षित प्रवास करा. वाहन वापरत असताना कोणत्या प्रकारची जीवघेणी आणि धोकादायक अशा प्रकारची वाहतूक करू नका. वाहन चालवत असताना स्टंट किंवा कुठल्याही प्रकारचा वेडेवाकडे चाळे करू नका. सडक सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारीनं आपण वागू. आपल्या 18 वर्षात खालील मुलांना, जे अबालवृद्ध आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचे ड्रायव्हिंगसाठी आपण वाहन देऊ नये. त्याचबरोबर टू व्हीलरवरून ज्यावेळेला प्रवास करू त्यावेळेला हेल्मेटशिवाय वाहन चालवणार नाही अशी आपण शपथ घ्यावी व त्यानुसार सुरक्षित प्रवास करावा. रस्त्यावरून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी किंवा पादचारी वर्ग जे काय असतील, चालत असतील, तर त्यांची योग्य ती काळजी घ्या. कर्णकर्कश हॉर्न वाजवू नका आणि कोणालाही मानसिक धक्का पोचेल किंवा अशा प्रकारचं काही वर्तन करू नका. मद्यपान करून वाहन चालवू नका व वाहनावरती कुठल्याही प्रकारची मस्ती करू नका. 4 चाकी वाहनातून प्रवास करत असताना नेहमीच सीट बेल्टचा वापर करा आणि मोटरसायकलवरती क्षमता दिलेली आहे 2 पेक्षा अधिक व्यक्तींना घेऊन कुठल्याही प्रकारचा प्रवास करू नका. त्याचबरोबर वाहन चालवताना मोबाईलवर कुठल्याही प्रकारे संभाषण न करता तुम्ही वाहन चालवावं असं मी तुम्हाला आवाहन करतो. भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं बाजी मारली आहे. जिल्ह्यातील 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाने 100% कामकाज पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर 263 दापोली आणि 264 गुहागर मतदारसंघांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरम्यान जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्येही कामकाज वेगाने सुरू असून 267 राजापूर मतदारसंघात 98.76% तर 266 रत्नागिरी मतदारसंघात 91.38% पुनरीक्षण कार्य पूर्ण झालं आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अनेकविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यातील मिशन रायझिंग फ्लावर्स याबद्दल बोलत आहेत पोलीस अधीक्षक श्रीयुत नितीन बगाटे. गाडी कशी चालवावी, त्याचे ट्रॅफिकचे काय वाहतुकीचे नियम आहे, हे सगळ्यांनी जर पाळले तर आपण हे ऍक्सिडेंट्स कमी करण्यात आपल्याला यश येऊ शकते. त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं एक पाऊल आहे. त्याचबरोबर गुड टच बॅड टच, शाळेतील मुलांना बरेचसे चांगले वाईट अनुभव येतात. बऱ्याचशा मुलांना याची जाण असते, बऱ्याचशा मुलांना ह्याची जाणीव नसते. ती जाणीव करून देण्यासाठी आमचे पोलीस दलातील महिला अधिकारी, महिला अंमलदार, पुरुष अधिकारी, पुरुष अंमलदार हे प्रत्येक शाळेपर्यंत जाऊन या गुड टच बॅड टच बद्दल जनजागृती करत आहेत. त्यांना त्यांच्या राईट्सची जाणीव करून देण्यासाठी हा एक उपक्रम आहे. त्याचबरोबर या मिशन रायझिंग फ्लॉवरचा स्वसंरक्षण ही एक भाग आहे. स्वसंरक्षणाअंतर्गत आम्ही त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा लवकरच आम्ही स्टार्ट करणार आहोत. त्याचबरोबर भविष्यातील करिअरच्या संधी हा एक अनोखा उपक्रम आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यांच्या पुढे करिअरसाठी काय काय संधी उपलब्ध आहेत याच्याबद्दलही मार्गदर्शन मिशन रायझिंग फ्लॉवर मधून करण्यात येत आहे. मिशन रायझिंग फ्लावर्स बरोबर मिशन रॅपिड या उपक्रमाचं उद्घाटन माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र श्रीयुत चंद्र किशोर मीना यांच्या शुभ हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झालं. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीयुत नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेलं मिशन रॅपिड हे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह पोलीस सेवा उपलब्ध करून देणारं अभिनव पाऊल आहे. रत्नागिरी पोलीस दलानं तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुन्हे तपासाची अचूकता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. त्याच अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने विकसित केलेल्या अधिनिर्णय या AI आधारित नाविन्यपूर्ण ॲपचं उद्घाटन 29 जुलै रोजी संपन्न झालं. सततच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील NH 166 आंबा घाटात डाव्या बाजूला गंभीर भेगा पडल्यानं रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी 31 जुलै 2026 पासून पुढील आदेशापर्यंत या घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घातली आहे. केवळ हलकी प्रवासी आणि अत्यावश्यक सेवांची वाहनेच खबरदारीने प्रवास करू शकतील. अवजड वाहनांसाठी हातखंबा, पाली, अणुस्कुरा घाट, राजापूर, कोल्हापूर असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. घाटाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षेसाठी बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने कोकण मार्गावर 246 विशेष गाड्यांच्या फेऱ्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये ऐन वेळेच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई, पुणे आणि दिवा येथून सावंतवाडी, रत्नागिरी, खेड, चिपळूण आणि मडगावसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. तसंच प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अनारक्षित मेमू विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 98 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 76 फेऱ्या आणि पुणे येथून 10 फेऱ्या अशा एकूण चालवल्या जातील. ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 26 जुलै पासून खिडकीद्वारे बुकिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या विशेष गाड्यांमुळे चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी शहरातील वाढत्या 14 मजली उंच इमारतींमधील आपत्कालीन अथवा आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहराच्या अग्निशमन दलाला अधिक सक्षम करण्यासाठी 22,50,10,000 रुपये किमतीच्या हायड्रोलिक एरियल प्लॅटफॉर्म लॅडर, 55 मीटर उंच आणि 14 किलो लिटर क्षमतेच्या वॉटर ब्राउझर वाहनाच्या खरेदी प्रस्तावाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. नियमानुसार या खरेदीसाठी पालिकेला स्वतःच्या निधीतून 10% हिस्सा म्हणजे सुमारे 2,25,00,000 रुपये भरावे लागणार असून यासाठी पालकमंत्री उदय सामंत मदत करणार आहेत. या अत्याधुनिक वाहनांमुळे शहरातील उंच इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
रत्नागिरी शहरातील कोकण नगर प्रमाणे शहरातील पालिकेच्या रस्त्यावर आणि फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या सर्व टपऱ्या आणि इतर खोकी येत्या 15 दिवसांमध्ये हटवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. याबद्दल नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे म्हणाल्या, आपण सगळे रस्ते क्लिअर करू. रत्नागिरीमध्ये आपल्याला पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्रास होतोय. अशा ज्या गाड्या किंवा पानपट्ट्या वगैरे तिथे आहेत त्या हातगाड्या आणि आपण येत्या 8 दिवसामध्ये ही मोहीम पत्ते करूया की सगळ्याच्या सगळ्या उचलायच्या. तिथे कोणीही येता कामा नये. एकूण एक गाड्या उचलल्या जातील एका 8 दिवसात. रत्नागिरी परिसरात वाढते शहरीकरण, जंगलांची तोड आणि नैसर्गिक अधिवासाचा नाश यामुळे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या 11 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात विविध अपघातांमध्ये तब्बल 90 बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कौशल्याने आणि सतर्कतेने 75 बिबट्यांची सुखरूप सुटका करत त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं आहे. जंगलात अन्नाची टंचाई निर्माण झाल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे वळत असून उघड्या विहिरी, रस्ते अपघात आणि शिकारीसाठी लावलेले फास यामुळे बिबट्यांच्या प्राणांवर बेतत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी उघड्या विहिरींना कठडे बांधणे, जंगलातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणे आणि बेकायदेशीर फास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे. संगमेश्वर देवरुख मार्गावरील साडवली येथील सुमारे 16 एकर कातळ क्षेत्रावर सध्या दीपकाडी संकटग्रस्त प्रजातीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांची नयनरम्य दुलई पसरली आहे. उन्हाळ्याच्या शेवटी कळी धरणाऱ्या आणि आषाढाच्या रिमझिम पावसात उमलणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण फुलांमुळे वर्षभर दुर्लक्षित वाटणारा कातळ सडा अचानक जिवंत झाला आहे. या फुलांमुळे परिसरात मधमाशा, फुलपाखरे, कीटक तसंच पिपीट आणि चंडोल या पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दीपकाडी ही अत्यंत नाजूक आणि दुर्मिळ वनस्पती असल्यानं येथे येणाऱ्या निसर्गप्रेमींनी आणि छायाचित्रकारांनी ती पायाखाली तुडवली जाणार नाही आणि तिचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आता जाणून घेऊया पावसाचा आढावा. चालू मान्सून हंगामात 1 जून ते 1 ऑगस्ट 2026 या 2 महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 1875.47 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या 55.75% इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 2101.26 मिलीमीटर म्हणजे 62.46% पाऊस झाला होता. या तुलनात्मक आकडेवारीवरून चालू वर्षी 1 ऑगस्ट पर्यंत गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सरासरी 225.79 मिलीमीटर कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट होत आहे. 1 ऑगस्ट 2026 रोजीच्या 24 तासांच्या दैनंदिन पर्जन्यमानाचा विचार केल्यास जिल्ह्यात सरासरी 28.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, जी गतवर्षी याच दिवशी झालेल्या 10.14 मिलीमीटर पावसापेक्षा अधिक आहे. चालू हंगामात खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 2326.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे, तर संगमेश्वर तालुक्यात यंदा सर्वात कमी म्हणजे अवघा 1577.73 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उत्तर रत्नागिरीतील मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पावसाची टक्केवारी 3 ते 4% वाढली असली तरी दक्षिण रत्नागिरीतील तूट मोठ्या प्रमाणात असल्याने एकूण जिल्हा सरासरीत गतवर्षापेक्षा घट नोंदवली गेली आहे. अवतीभोवती या कार्यक्रमात आज इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत मी वैष्णवी तुमचा निरोप घेते. नमस्कार. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभोवती. निवेदिका वैष्णवी रिसबूड. सादर करते विवेक वानखडे.